मराठवाड्यामध्ये रात्रीच्या पावसाने तिघांचा मृत्यू झालाय आणि 78 जनावरे दगावली आहेत। लातूरमध्ये 1, बीडमध्ये 1 आणि हिंगोलीमध्ये एकाचा मृत्यू झालाय। मराठवाड्यात पावसामुळे बाधित झालेल्या गावांची संख्या 43 वर पोहोचली आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। कृष्णा, एकीकडे दुष्काळाचं सावट होतं, तोच मराठवाडा आता पुरामध्ये वेढलेला आपल्याला दिसतोय। किती फटका बसलाय मराठवाड्याला, किती नुकसान झालंय, काय परिस्थिती आहे वेगवेगळ्या गावांमध्ये? मराठवाड्यावर आभाळ माया झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, कारण की हा मराठवाडा टँकरवाडा म्हणून प्रसिद्ध होता आणि आता जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातली स्थिती गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड चांगली आहे। चांगल्या प्रमाणावरती पाऊस या ठिकाणी झालाय। एकंदरीतच सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यामध्ये 284 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वाधिक बीड जिल्ह्यात 7 मंडळ आहेत ज्यामध्ये अतिवृष्टी या ठिकाणी झाल्याची नोंद आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाऊस या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये झालेला पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तर 3 लोकांचा या ठिकाणी मृत्यू देखील या सगळ्या घटनेमध्ये झालाय, ज्यामध्ये लातूर, हिंगोलीमध्ये आणि बीडमध्ये प्रत्येकी एकाचा समावेश आहे। त्याचबरोबर जर आपण एकंदरीतच मराठवाड्याची स्थिती पाहिली तर सर्व म्हणजे 8 पैकी 5 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्याचं समोर आलेलं आहे आणि 3 लोकांचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। शिवाय जी धरणं आहेत मराठवाड्यातली 11 मोठी धरणं, त्यातलं केवळ 1 धरण आता 0% आहे। जायकवाडी 90% थोड्या वेळात पोहोचेल आणि त्यानंतर त्यातून 9,000 एवढा विसर्ग या ठिकाणी करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळते आहे। मराठवाड्यातले जे पाऊस झाला त्यामुळे बाधित जी गावं झालेली आहेत ती 43 आहेत। परभणीमध्ये सर्वाधिक गावं बाधित झाली आहेत, ज्यामध्ये 26 गावांचा समावेश आहे। बीडमध्ये 9 गावांचा समावेश आहे, लातूरमध्ये 5 गावांचा समावेश आहे, जालन्यामध्ये 2 गावांचा समावेश आहे, हिंगोलीमध्ये 1 गावाचा या ठिकाणी समावेश आहे। 78 जनावरं या ठिकाणी छोटी मोठी दगावली आहेत, तर 106 जी कच्ची घरं आहेत त्याची मराठवाड्यामध्ये पडझड झाल्याची माहिती या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मिळालेली आहे। त्याचबरोबर हिंगोलीमध्ये काही लोक अडकलेली आहेत। परभणीमध्ये जवानांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। परभणीमध्ये हेलिकॉप्टरची मागणी कालच या ठिकाणी उपजिल्हाधिकाऱ्यांनी केलेली आहे। SDRFची टीम हिंगोलीमध्ये दाखल झाले, जे कोणी लोक अडकलेले आहेत त्यांना काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जायकवाडीत पाणी आज कधीही सोडलं जाऊ शकतं, त्यामुळे 100 गावांना या ठिकाणी इशारा दिलाय आणि गावागावामध्ये दवंडी देखील दिली जाते की नदी पात्रामध्ये उतरू नका। आज आणि उद्या 2 दिवस पुन्हा पावसाचा या ठिकाणी अंदाज वेधशाळेने वर्तवलेला आहे आणि त्यामुळे ABP माझाच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातली जी लोक आहेत, जनता आहेत, त्यांना या ठिकाणी आवाहन करूया की काळजी घ्या, गोदावरी नदी पात्रात उतरू नका, गरज असेल तर शेतामध्ये जा, अन्यथा शेतात गेलात तर पुरात या ठिकाणी अडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालाय आणि पहिल्यांदाच एका वेळी 284 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे। प्रज्ञा, काही प्रमाणात नुकसान झालंय, काही ठिकाणी पूर आलाय, पण तरी सुद्धा मराठवाड्यासाठी हा पाऊस काहीसा दिलासादायक म्हणावा लागेल, कारण का धरणं भरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।